आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुशीत तयार झालेलं हे कर्तृत्वान असं नेतृत्व, कोल्हापूरचं त्यांचं नातं हे वेगळं होतं. कोल्हापूरमध्ये शहाजी कॉलेजला ते शिकायला होते, त्यामुळं आजोळ शहाजी कॉलेज आणि नात्यागोत्याचं ND साहेबांचं आत्या हे नातं, ND साहेबांनी त्यांचं घरगुती नातं असेल, यामधून कोल्हापूरवर त्यांचं एक विशेष प्रेम होतं. आणि मला आठवते की अगदी रंकाळ्याच्या स्वच्छतेला त्यावेळी म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटची मशिनरी पडून असते, मी आणि मुश्रीफ साहेबांनी सांगितलं ती आपण वापरली पाहिजे फक्त डॅमवर वापरण्यापेक्षा, आणि तो एक GR काढला गेला की इरिगेशन डिपार्टमेंटची मशिनरी आपण ज्यावेळी वापरात नसते त्यावेळी इतरांना वापरायला परवानगी दिली पाहिजे. अशा अनेक आठवणी आहेत. सारथीची इमारत कोल्हापूरमध्ये करण्यासंदर्भात भूमिपूजन आपण त्यावेळी उद्धवसाहेब केलं, ती इमारत असेल, हॉस्टेल असेल, किंवा कोल्हापूरच्या एअरपोर्टला 225 कोटी रुपयाच्या वर निधी देण्याची भूमिका असेल, असे अनेक विषय आहेत की कोल्हापूर माझा आहे ह्या भूमिकेतून दादानी, कारण की माझं शिक्षण तिथं झालंय, त्या कोल्हापूरला मी काहीतरी देणं लागतो ही भूमिका सातत्याने दादानी हयातभर या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं. मंत्री म्हणून त्यांचं काम या उभ्या महाराष्ट्रानं बघितलं, परंतु कबड्डी असेल, खो खो असेल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून या सगळ्या खेळांना प्राधान्य देण्याची भूमिका दादांनी घेतली. म्हणजे कुस्तीगरांचं अनुदान वाढवून देणं, पूर्वलक्षी देणं, असे धाडसी निर्णय दादांनी आपल्या काळामध्ये घेतले. त्यांना त्या विषयाचं गांभीर्य, म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी झाला की विषय समोर आला तर फार वेळ त्यांना समजावं लागत नव्हतं, त्यांना ताबडतोब त्या विषयाचं गांभीर्य असायचं, महत्त्व असायचं, आणि त्या विषयात आपण या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे ही भूमिका त्यांची असायची.